जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये पालखी मार्गावरील अनेक स्थानिक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सजवल्याचं पाहायला मिळालं। पाटस टोलनाका परिसरात स्थानिकांच्या वतीने वारकऱ्यांना 60,000 केळीचं वाटप करण्यात आलं। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आता वरवंटा मुक्काम उरकून आता खरं तर पाटसमध्ये विश्रांतीसाठी थांबलेला आहे आणि रेती घाट मार्ग खरं तर उंडवडीकडे जाणार आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे काही वारकरी खरं तर आता रेती घाटाकडे खरं तर चाललेले आहेत, वारी करत आहे। अनेक हात खरं तर मदतीसाठी पुढे येते। या ठिकाणी तुम्हाला केळी वाटप केले, काय आनंद आहे? या केळी वाटपाचा एकच उद्देश की आज आम्हाला सर्वांना भुका लागलेल्या आहेत आणि ही जी केळ दिलेलं आहे हे केळ खाल्ल्यानंतर आम्ही सुद्धा तृप्त होतो, पण आमचं पुणे या केळीवाल्यांना जाते। 3 वर्ष झालं आम्ही वारकऱ्यांची सेवा करतो। काय आनंद मिळतो? आम्हाला मनापासून आनंद भेटतो। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतो। वारकऱ्यांची तुम्ही सेवा करताय, या ठिकाणी सकाळची वेळी त्यांना नाश्त्यासाठी केळी वाटप करताय, कसं वाटतं? या आम्हाला या शैलाजन फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी 3 वर्ष झाले आम्ही वारकऱ्यांची या ठिकाणी सेवा करतोय। शैलाजन सेवा फाउंडेशनच्या वतीने खूप आनंद होत आहे वारकऱ्यांची, या थकलेल्या वारकऱ्यांची सेवा करताना। गेली 3 वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। यावेळेस पाणी पण वाटलं होतं, पण यावेळेस पुढच्या वेळेस अजून आम्ही वेगळ्या करायचा प्रयत्न करणार आहे। पाण्याची कमतरता जास्त भासते वारकऱ्यांसाठी, त्याची आम्ही पूर्तता यावेळेस पुढच्या वर्षी नक्की करू। सुरुवातीला केळी वाटप चालू केलं 3 वर्षापूर्वी, मग हळूहळू आम्ही त्यात वाढ करत गेलो। मग एक आम्ही आज विचार केला की शैला फाउंडेशन आहे की आईच्या नावाने आपण निस्वार्थी सेवा करायची, त्यामुळे एक आपण फाउंडेशन चालू केलं आईच्या नावाने आणि त्यात आपण दरवर्षी हा उपक्रम जवळ आपण आहे तोवर राबवत राहणार आहे। त्यामध्ये काय ना अजून ऍडिशनल आम्हाला वाटलं की वारकऱ्यांना पाण्याची खूप गरज आहे, तर आम्ही पुढल्या वर्षी अजून त्यात वाढ करणार आहे। पाणी, केळी अजून काय करता येईल ते करणार आहे। आम्हाला खूप आनंद होतो हे करताना। तरुणांच्या चेहऱ्यावरती आनंद आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जे काही वारकरी आहेत, वारकऱ्यांची सेवा देण्याचा प्रयत्न खरं तर जे स्थानिक आहेत यांच्याकडनं तर केला जातोय। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।